आयुष्याचा कल्पना केलेला आहे आणि आम्हाला तुम्ही शेतकऱ्यांचा विषय पूर्ण मांडला दाबू शकत नाही कारण का माझ्याकडे पूर्ण जी हालत शेतकऱ्यांची झाली त्याची थोडीशी चुणूक आपल्याला गेली आणि चिखलात बसल्यावर तुझ्याकडून गेन ते मायनस टाकून घराघराचं संपूर्णपणे चिखल झालेलं आहे त्याच्या शेतकऱ्याची शेत जमीन तर वाहून गेलीच पण घरादारामध्ये सुद्धा चिखल घुसलेला आहे राहायचं कुठे शेतकरी आपल्याला अन्नधान्य देतो 2 घास देतो तो शेतकरी विचारतोय की आम्ही खायचं काय तो बोलतोय ही अशी परिस्थिती आपल्याकडे आली नव्हती हे एवढं मोठं संकट आजपर्यंत मराठवाडा हा अवर्षणग्रस्त होता आता तिकडे अतिवृष्टी झाली अतिवृष्टी आपत्तीग्रस्त आणि मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतोय सर्व शिवसैनिकांना आवाहन करतोय हे संकट फार मोठं आहे जसं लिंबाळा लावला भूकंप झाला होता आणि शिवसेनेने आपण अर्थात आपल्याकडे सरकार नाही पण जी काय करता येईल ती फुलाची पाकळी ही मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी देऊ अगदी मोठी बाग जरी नाही तरी काही जणांच्या आयुष्यात एखादं फुल जरी आपण फुलवू शकतो तरी मी म्हणेन आपलं आयुष्य सार्थक झालं हे करायला पाहिजे कारण आजचे जे मुख्यमंत्री आहेत मी काल मुद्दामून प्रेस कॉन्फरन्स घेतली माणसं कशी बदलतात बघा आपलं राज्य होतं तेव्हा हे कोकणात फिरत होते ओला दुष्काळ जाहीर करा आणि आता ते मुख्यमंत्री झाल्यानंतर बोलताय की ओला दुष्काळी संज्ञाच नाहीये नसेल पण जनता संकटात आहे खड्ड्यात घालायच्या संज्ञा पण त्यांना पहिले मदत द्या मी कालही बोलतोय आजही बोलतोय आजही परत बोलतोय की सगळे निकष बाजूला ठेवा आणि ज्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत केलीच पाहिजे याप्रमाणे आमचं सरकार होतं तेव्हा मी कोणी न मागता कोणताही निकष न लावता शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती काय निकषाचे तेव्हा पण माझं कर्तव्य म्हणून मी ते केलं होतं आणि निवडणुकीच्या तोंडावरती नाही तर एकमेव माझं अधिवेशन झालं होतं मुख्यमंत्री म्हणून नागपूरला त्या पहिल्या नागपूरच्या अधिवेशनात मी कर्जमुक्ती जाहीर केली आणि कालबद्ध स्वरूपात ती पूर्ण करून दाखवली होती तशी तुम्ही कर्जमुक्ती करा अजून 2017 साली जाहीर केलेली कर्जमुक्ती अजून होते अजून शेतकरी प्रत्येक लाभ तरी मिळणार ते पण गेलं पाण्यात सोडून पण 2017 ची कर्जमुक्ती अजून होत नाहीये आणि आपण कर्जमुक्त केलं होतं शेतकऱ्याला दरम्यान कोरोनाचं संकट आलं आणि एक गोष्ट थोडीशी राहिली ज्याची सुरुवात केली होती की जो नियमित कर्ज परतफेड करतो त्याला 50,000 रुपये प्रोत्साहन राशी म्हणून आपण त्याला द्यायला सुरुवात केली होती आपण सुरुवात केली आणि या गद्दारांनी त्यांच्या राशी पळवल्या